जसे की मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे खरं त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना दवाखान्यात द्यायला. आता विरोधी पक्ष त्याचं राजकारण करायला लागले, भांडवल करायला लागले. आता एकदा मान्य न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ज्यावेळी कारवाई होते, मला वाटतं हे जे काही चाललेलं आहे काही त्या वाहतूक जे आहे त्यांना काही त्यांच्या समर्थन करण्यासाठी नाही आहे. लोकसभेचे आता अधिवेशन सुरू होते आहे, त्या पार्श्वभूमीवर आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम आता विरोधी पक्षामार्फत सुरू आहे. रामरक्षा उद्धव ठाकरेंनी रामरक्षा सुरू केली आहे, सरकारवर आग पकडत असताना दिसत. मला उद्धवजीने एक आठवण करून द्यायची की ते मुख्यमंत्री असताना संभाजीनगरला औरंगजेबाच्या कबरीवर जी फुलाची उधळण झाली, हे जे उदत्तीकरण तुम्ही केलं, तुम्हाला रामरक्षा करण्याचा हे रामरक्षा आंदोलन करण्याचा अधिकार आहे की तुम्हाला? म्हणजे तुम्हाला त्याचं मला वाटतं आत्मपरीक्षण त्यांनी करण्याची गरज आहे. तिथं हनुमान चालीसा म्हणण्याच्या मुद्द्यावर तुम्ही त्या रानात आपण त्याला तुम्ही तेव्हा अटक केली. मला वाटतं राज्यकर्त्यांनी सुद्धा म्हणजे जे काही विरोधी पक्षाचे लोक आहेत, उद्धवजी आहेत, त्यांनी हिंदुत्वाची जी फारकत घेतली ते अनेक उदाहरण देता येतील. पण फक्त आता मला वाटतं वैफल्यातून त्यांनी मला वाटतं रामरक्षा आंदोलन केलेलं दिसतं. जिल्ह्याची गुन्हेगारी जी आहे त्यावर आपण अनेकदा भाष्य केले. मुंबईनंतर जिल्ह्याचा नंबर लागतो गुन्हेगारीमध्ये असं म्हणत आहे. आता शिर्डीमध्ये काल एका तरुणीने एकदा साध्या काकडी विक्रेत्या महिलेचा खून केला. हीच घटना अतिशय गंभीर आहे, दुर्दैवी आहे. पण मला याचं आश्चर्य वाटलं की भर चौकात झाल्यानंतर तिथं स्थानिक एवढे लोक हजर होते, का नाही कोणी पुढे आलं? त्यात काय पोलिसांनी काय प्रत्येक माणसा मागू भरायची अपेक्षा आहे का? ठीक आहे, कारवाई होईल. आज गुन्हेगारीचं बिमोड करण्यासाठी आपले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे आता पूर्णतः सरसवलेले आहे. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुठल्या राज्याचा असा आक्षेप नाही आहे. जिल्ह्याची गुन्हेगारीचं सबळ उच्चाटन झालं पाहिजे ही आता अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने ते कामाला लागलेले आहेत. शिर्डीच्या प्रकारामध्ये मात्र आजपासनं कोणत्याही विक्रेत्याला आज रस्त्यावर फुटपाथवर विक्रीला आता बंदी घालण्यात आलेली आहे आजपासून. आणि तसे कडक सूचना, मग हॉटेल किती वाजेपर्यंत चालवायचे, दुकानदारी किती वाजेपर्यंत पुढे ठेवायची याचे निर्देश दिलेले आहेत. मुलं गुन्हेगारीकडे होतीच या धंद्यातली फोटो विक्रेत्यातले. आता मुली सुद्धा आलेल्या आहेत. अनेक मुलींचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचं देखील समोर येतं. नाही, आता कोमिंग ऑपरेशन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कोणालाही पाठीची घालण्याचा प्रयत्न होणार नाही. जे काही विषय अंमली पदार्थाविरोधात मोहीम असेल किंवा अशा गुन्हेगारी संदर्भात संघटित गुन्हेगारीचा मुद्दा असेल याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, तसे निर्देश आता दिलेले आहेत. सर शिर्डीमध्ये हे जे गुन्हेगार आहे त्यांनी बाहेरून येऊन इथे जागा घेतलेल्या आहेत आणि ते घर बांधले आणि इथले रहिवासी ते झालेले आहेत. स्थानिकांनीच त्यांना जागा घेतलेल्या आहेत. माझं म्हणणं तेच आहे ना की शेवटी हे गुन्हेगारी का वाढली? आपल्याच लोकांनी, स्थानिक लोकांनीच, त्यावेळी गुन्हेगारी म्हणून नसेल, परंतु गावा शिर्डीत लोक येतात, जागा मागतात, माणुसकीच्या दृष्टीने दिली असेल जागा, परंतु ते गुन्हेगारीकडे वळलेले आहे ते सुद्धा त्या स्थानिक लोकांना माहीतच होतं ना. मला वाटतं अजूनही माझी अपेक्षा आहे की स्थानिक लोकांनी याच्यामध्ये पुढाकमी अनेक वेळा म्हटलं की स्थानिक लोकांनी पुढं आलं पाहिजे, माहिती दिली पाहिजे. त्या लॉजेसमध्ये काय चालतं आहे, अल्पवयीन मुलींचा वापर होतो का, मागे आपण काही कारवाई केल्यामुळे थांबलं जातात. पण असं आहे की हा जनतेने सुद्धा याच्यामध्ये प्रशासनाला सहकार्य करावं अशी मला त्यांना नेहमीच मी विनंती केलेली आहे. पोलीस प्रशासनासोबत तुमची बैठक झालेली आहे, काय त्यांना निर्देश दिलेले आहेत आणि काय कारवाई चालू नाही, म्हणून जी काही कायदेशीर कारवाई करायची ते करतील. गुन्हेगारीचा बिमोड झाला पाहिजे, अंमली पदार्थाचं समउच्चाटन झालं पाहिजे, संघटित गुन्हेगारी जर एकत्रपणे या पद्धतीने काही किंवा आता परवा ज्या कारवाई झाल्यात अनेक ठिकाणी जवळजवळ 7-8 जिल्ह्यामध्ये काही 7-8 ठिकाणी गावठी कट्टे सापडले. आता कट्टे तर सरास या जे नेवासा कनेक्शन होतं मागचं वाळूचं श्रीरामपूर कनेक्शन आहे, ते आता शिर्डीपर्यंत लोण आलं आहे. ते तर खरं म्हणजे आता गुन्हेगारीचं पाळणेर तर गुन्हेगारीचा अड्डा होत चाललेला आहे. हे आपल्या जिल्ह्यात मोठं दुर्दैव आहे. मला वाटतं ही निरंतर चालणारी प्रक्रिया राहील. जोपर्यंत याचं संपूर्ण बिमोड होत नाही तोपर्यंत कारवाई सुरू राहील.